हॅलो एव्हरीवन. तर मागील भागामध्ये आपण बी स्मार्ट या धड्याचा पहिला पार्ट आपण पाहिलेला आहे. आता बी स्मार्ट या धड्याचा पुढचा भाग आज आपण पाहत आहोत. चला, स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक्स. मीन्स जे स्मार्ट गोल्स आहेत त्याच्यामध्ये एक ठराविक मार्गसूची असते. आता ही जी ठराविक मार्गसूची दिलेली आहे ती खालीलप्रमाणे आहे. स्पेसिफिक पहिली सूचीमधलं लिस्टमधलं पहिलं नाव आहे स्पेसिफिक. तर इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा स्पेसिफिक एरिया म्हणजे ठराविक क्षेत्र तुम्हाला ठरवायचं आहे की कोणत्या क्षेत्रात तुम्हाला चांगली कामगिरी करता येते, चांगलं काही तुम्हाला करता येईल. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाइंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. तर जो तुम्ही स्पेसिफिक एरिया ठरवलेला आहे त्याची स्पष्टता अचिव्हमेंट करण्यासाठी तुम्हाला सहाय्यक ठरू शकते. इट मेक इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. हे जर तुम्ही केलात अचिव्हमेंटसाठी, तुम्ही जर हे केलेलं आहे तर काय होईल, ठराविक पॅरामीटर्स तुम्ही टुवर्ड्स द गोलकडे जाण्यासाठी हे ठराविक पॅरामीटर्स तुम्हाला हेल्प करतील. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. तर फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलेलं आहे बघा की एखादी जर बिल्डिंग बांधायची असेल, तर एक घर बांधायचं असेल तर एक्झॅक्टली तुम्हाला त्याची कॅपॅसिटी काय असणार आहे किंवा ते किती काळापर्यंत बांधून होईल हे ठरवावं लागतं ना. मग ते ठरवण्याचं काम इथे सांगितलेलं आहे. देन मेजरेबल मीन्स मोजता येण्यासारखं. ठीक आहे. देन क्वांटिफाईंग गोल्स प्रूव्ड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. बघा, मेजरेबल आणि क्वांटिफाईंग याचा अर्थ एकच आहे, मोजमाप करणे. आता हे सिमिलर वर्ड्स आहेत बघा, सिनॅनिम्समध्ये तुम्ही याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया आपण. त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही अचीव केलेलं आहे ते तुम्हाला मोजता आलं पाहिजे, म्हणजे आणखीन कितीपर्यंत अचीव करायचं आहे याचं मोजमाप तुम्हाला मिळून जाईल. दिस मेक इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. जर तुम्ही मोजमाप ठेवलं की आतापर्यंत जे मला स्किल अचीव करायचं आहे त्यामध्ये मी इतकी मेहनत केल्यानंतर मला इतकं मी एक्सपर्ट झालेलं आहे, तर अजून मला आणखीन मेहनत करावी लागेल म्हणजे आणखीन एक्सपर्ट होईल, अशा पद्धतीने हे आहे. देन व्हाईल प्लेइंग फुटबॉल one's exact role and position has to be clearly defined. एक्झाम्पल सांगितलेलं आहे त्यांनी फुटबॉलचं. आता फुटबॉलमध्ये ठराविक ठिकाणी खेळाडू सुरुवातीच्या वेळेला उभे असतात, तर त्यांचं जे पोझिशन असते ती त्या ठिकाणी महत्त्वाची असते. तर ह्या एक्झाम्पल थ्रू तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या अचिव्हमेंटसाठी कुठंपर्यंत पोझिशनपर्यंत तुम्ही गेलेला आहात. देन नेक्स्ट आहे अचिवेबल, प्राप्त करण्यासारखं. काय बघा, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डिझायग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. ऑफन these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. अचिवेबल मीन्स या पॅरामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही गोल ठरवा जे तुम्ही अचीव करू शकता. जे गोल्स तुम्ही अचीव करू शकत नाही, ज्याच्यामध्ये तुम्ही मेहनत करू शकत नाही किंवा जे शक्यच नाही, ते तुम्ही जास्त लक्ष नका घालू, कारण तुम्ही तेच जे अचीव करू शकता त्यामध्येच तुम्ही मेहनत घ्या. फॉर एक्झाम्पल यांनी काय सांगितलेलं आहे की जर तुम्ही आत्ता या क्षणाला
प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर बनण्याचं स्वप्न तुम्ही बघू शकत नाही, म्हणजे तुम्ही होऊ शकत नाही. मग याचा अर्थ असा आहे का की तुम्ही काहीच करू शकत नाही? नाही, त्याची सुरुवात तुम्ही करू शकताय. ठीक आहे, आत्ता सुरुवात झाली की तुम्हाला ते पोस्ट पुढे अचीव होईल. देन रिॲलिस्टिक, तुम्ही जी काही स्वप्न बघताय पूर्ण होण्यासाठी ती रिॲलिस्टिक असली पाहिजे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट goals that are within one's current skill set or area or expertise. Building expertise takes time to expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. Means तुम्ही जे काही गोल अचीव करायचं ठरवलेलं आहे त्याचा एक एरिया ठरवा, सेटअप ठरवा की ह्या वेळेपर्यंत मला ठराविक माझं स्किल आहे ते अचीव झालं पाहिजे आणि हे तुम्ही प्रॅक्टिस करूनच ते तुम्हाला मिळणार आहे. अनरिॲलिस्टिक म्हणजे अवास्तव. बीइंग रिॲलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेंडिंग गोल्स. तुम्ही जे काही तुमची स्वप्न बघितलेली आहेत गोल अचीव करण्यासाठी त्यामध्ये तुम्ही रिॲलिस्टिक व्हा, म्हणजे प्रयत्न करा, प्रॅक्टिसमध्ये राहा. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. ठीक आहे, जर तुम्ही बचावात्मक अग्रेसिव्ह असं काही या तुमच्या गोलसाठी तुम्ही प्रयत्न केलेत, ठीक आहे, तर तो काय करायचा, अधीर म्हणजे चिकटून राहणे. तुमच्या ॲबिलिटीज तुम्ही बघा. ॲबिलिटीज म्हणजे पात्रता. आपण आपल्या पात्रतेनुसार स्किल जे काही आहे अचीव केलेलं आहे त्या स्किलला तुम्ही चिकटून राहा. देन टाईम बाउंड, एस्टॅब्लिश्ड टाईम पॅरामीटर्स अराउंड each goal as it will help increases focus and accountability. तर तुम्ही जे काही तुम्ही स्किल किंवा जे काही गोल तुम्ही ठरवलेला आहे तर त्याला पॅरामीटर्स द्या, टाईम बाउंड करा. म्हणजे इतक्या ठराविक वेळेमध्ये येत्या 3 वर्षामध्ये किंवा येत्या 5 वर्षामध्ये मला माझं गोल अचीव झालंच पाहिजे. ही अकाउंटेबिलिटी तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे. अकाउंटेबिलिटी मीन्स जबाबदारी. टू रिड्यूस वेट we know how to go about it, but without consistent time bound action it never become a reality. वेट लूज करायचं असेल तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की त्यासाठी काय करावं लागतं. मग त्याच्यामध्ये कन्सिस्टंट सातत्यपूर्ण असणं तुम्ही महत्त्वाचं आहे. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. ह्याचा सुरुवात कशी असू शकते, एक्सरसाइज, डाएट आणि स्ट्रेस फ्री, तणावमुक्त असे विचार तुमच्यामध्ये तुम्ही ॲक्सेप्ट केले पाहिजेत. देन ऑल दिस हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंट विदाउट हेजिटेशन. आणि हे जे सगळे प्रॅक्टिस आहेत, जसं की एक्सरसाइज ही एक प्रॅक्टिस आहे, डाएट ही एक प्रॅक्टिस आहे आणि तणावमुक्त तुमचं वातावरण हे एक प्रॅक्टिस आहे. हेच प्रॅक्टिस तुम्ही बिना संकोच करता ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ठीक आहे. देन डाऊट ऑर इंडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन. ठरवलं पाहिजे तुम्ही की या ठराविक महिन्यांमध्ये किंवा या ठराविक येत्या काही 2 वर्षात, येत्या काही 5 वर्षात मला माझं गोल अचीव झालं पाहिजे. हा टाईम बॉन्ड तुम्ही घालून दिला पाहिजे स्वतःला. देन विजन, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. बघा, जे काही तुमचे विजन्स आहेत, विशेष आहेत, तुमच्या ज्या काही इच्छा आहेत किंवा इंटेन्शन आहेत आणि ड्रीम्स तुम्ही पाहिलेली जी स्वप्न आहेत ते सगळे व्हॅल्युएबल आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. आणि हे सगळे ह्या आपल्या ज्या काही इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, ज्या काही आपली स्वप्न आहेत ते
आपण जिथे पोहोचणार आहोत तिथे पोहोचायला म्हणजे गोल अचीव करायला आपल्याला एनकरेज करत असतात. In order to get there, however, we need to bring life images down to earth. आणि हे सगळं अचीव करत असताना तुम्ही नेहमी डाऊन टू अर्थ मीन्स व्यावहारिक असलं पाहिजे. ठीक आहे. हवेत बोलणे, काही प्रॅक्टिस न करता, काही प्रयत्न न करता मला हे बनायचं आहे, मला हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे, ह्याच्यात काही बोलण्यात अर्थ नसतो. म्हणून इथे सांगितले की तुम्ही प्रॅक्टिकल असणं महत्त्वाचं आहे, डाऊन टू अर्थ व्यावहारिक असणं महत्त्वाचं आहे. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. जे काही स्ट्रॅटेजीज आपण ठरवलेल्या आहेत, ज्या काही कृती आपण ठरवलेल्या आहेत त्या कृती टू एक्झिक्यूट कृतीत उतरवणे, त्यानुसार कार्य करणे महत्त्वाचं आहे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. जे काही आपण एनर्जी लावणार आहोत, क्वालिटी आणि क्वांटिटी, ती जी एनर्जी आहे ती जी आपण लावणार आहोत त्याच्यातून आपल्याला डायरेक्ट रिझल्टचा इम्पॅक्ट बघायला मिळतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. आयुष्य हे ट्रम्पेटसारखं असतं. का बरं त्यांनी इथं मध्येच हे वाक्य सांगितलेलं आहे की लाईफ हे ट्रम्पेटसारखं असतं? तर बघा, इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, जर आपण त्याच्या आत काहीतरी घातलं नाही, वी कांट गेट एनिथिंग आऊट, तर आपण त्याच्यातून बाहेर काही काढू शकत नाही. जसं की गोल अचीव करण्यासाठी मेहनत, प्रॅक्टिस हे आपण घातलं तर आपल्याला गोल अचीव हे होतंच होतं. ठीक आहे. बघूया लास्ट पॅरा. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रेशियसली mastering the skills and getting to the next place. All depend on how we approach and tackle the problem. बघा, सक्सेसकडे चाल करत असताना सक्सेस असतं ते डार्कमध्ये असतं. म्हणजे आत्ताच तुम्हाला लक्षात येत नाही, माहीत येत नाही की आपण फक्त प्रॅक्टिसनुसार त्या पाथवर चालायचं असतं सक्सेसकडे. ठीक आहे. मग आणि जे काही आधीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतील त्याला आपण टॅकल करायचं असतं. त्याला टॅकल मीन्स हाताळणे. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज अ फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. तर प्रॉब्लेम हाताळत असताना आपण काय विचार करायचा आहे की आपण आता कुठे आहोत आणि आपल्याला अजून अचीव करण्यासाठी कुठंपर्यंत प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. आपण नेहमी नेक्स्ट स्टेप उचललं पाहिजे जेणेकरून आपण आपल्या गोलला सपोर्ट होईल अशा पद्धतीने. तर ठीक आहे, हा सेकंड भाग बी स्मार्ट या पाठाचा आहे. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओज मिळत राहतील. थँक्यू.